तर इथे आपलं सॅलेड एकदम रेडी आहे, डाएट सॅलेड. तर माझं झालं. तर इथे ऍपल सायडर व्हिनेगर सुद्धा आहे. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुमे. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी माझ्यासाठी सॅलड करते. तर इथे मी टोमॅटो, नंतर काकडी आणि हे लेटेस्टचे पानं चिरून घेतलेले, मस्त धुवून वॉश करून मस्त चिरून घेतले. आणि इथे ब्रोकोली पण अशी मस्त पाण्यात ठेवलेली आहे. तर आता ब्रोकोलीच फक्त फ्राय करणार. आणि मग आज मी ना हे शिजवले होते, काय म्हणतात आपले काबुली चणे थोडेसे, तर त्याचं सॅलड बनवणार आहे आज मी. इथे एकदम किंचित तेवढंच तेल टाकलं. तर आता मी ना ब्रोकोली त्याच्यात टाकणार आणि थोडेसे आधी जिरे टाकते. तर थोडेसे जिरे, आणि तुम्हाला माहिती जिरे चांगले असतात डाएटसाठी, तर जिरे टाकलेले आहे. आणि ब्रोकोली थोडंसं मीठ टाकते, म्हणजे मऊ थोडेसे. जास्त तेल नाही याच्यामध्ये, नुसती जस्ट फ्राय करून घ्यायचं एकदम. त्यात टाकायचे काबुली चणे. त्याच्यात काबुली चणे टाकलेले बघू शकता. आणि मस्त फ्राय करून घ्यायचे. आणि ब्रोकोली जास्त शिजवायची नाहीये, जस्ट अशी फ्राय करायची गॅसवर थोडीशी किंचित. आणि त्याच्यात टाकते मी थोडीशी लाल तिखट, चव यावी म्हणून. आणि ब्लॅक पेपर आज मी टाकत, ब्लॅक पेपर रोज खाऊन कंटाळा आला, तर मी थोडीशी लाल मिरची टाकली, म्हणजे तोंडाला चव यावी म्हणून. कारण मी हेच खाते सॅलड दिवसभर, पोळी वगैरे काहीच नाही खात. तर थोडीशीच मिरची टाकलेली आहे. तर इथे झालेले आहे फ्राय. तर आता मी याच्यात काढून घेते सगळं. बघू शकता माझं डाएट सॅलेड सगळं काढून घ्यायचंय. आणि इथे सगळं काढलेलं आहे. तर याच्यात आपल्याला मिक्स करायचे आपले व्हेजीज, म्हणजे आपले काय म्हणतात काकडी आणि काय म्हणतात आपलं लेटस, टोमॅटो, असं मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स करून घेते मी. इथे मिक्स केलेलं आहे. आता चाट मसाला टाकते थोडासा. मस्त थोडीशी चाट मसाल्याने. तुम्ही लिंबू पण पिळू शकता. आणि याच्यात ऍपल सायडर व्हिनेगर पण सुद्धा टाकू शकता तुम्ही. इथे आपलं सॅलेड एकदम रेडी आहे, डाएट सॅलेड. तर माझं झालं तयार सॅलेड. कसं वाटतं ते नक्की सांगा. तर इथे माझं सॅलेड एकदम रेडी आहे. तर आता मस्त मी एन्जॉय करते सॅलड. आणि दिवसभर मी याच्यावरच राहते, पोळी भाजी काहीच नाही खात. चला मस्त एन्जॉय करते माझं सॅलेड. आणि आज ना म्हटलं बांगड्या पण घ्यायला जायचंय कियारा आणि माझ्यासाठी. तर बघेल आता संध्याकाळी. तर वैभव गेले हॉस्पिटलला, येतीलच ते, आणि मग जाऊ. तर इथे माझं सॅलेड. वा मस्त. चला तर सॅलेड खाऊन घेते आणि बोलते तुमच्याशी. तर इथे कियाराला दूध भात आणलेला आहे आणि मस्त माझं सॅलेड खाऊन झालं. तर आता कपडे वाळ टाकायचे, कपडे धुतले. तर मी पॅक करून घेते आणि ना फॅन लावून येते. इथे ना एक्झॉस्ट फॅन लावून येते, बघू शकता इथे.
तर एक्झॉस्ट फॅन लावला ना तर मस्त गार हवा येते घरामधली जी एकदम वॉर्म हवा असते ना, एकदम म्हणजे गरम हवा असेल ती निघून जाते आणि थंड हवा येते. तर खूप छान वाटते इथे बसून आणि घर थंड असतं एकदम. तर तेच. तर आता कियाराला जेवण देते, त्याच्यानंतर कपड्यांच्या घड्या वाळणार आणि कपडे वाळत टाकणार, धुतलेले कपडे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जायचं आहे बांगड्या वगैरे बघू आता घेऊ. आणि मला लेटसचे जे पान आहे ना याला वापरते मी, ते संपले सॅलडला, तर ते सुद्धा आणायचे. स्टार मॉलला सुद्धा जायचं आहे. तर चला आता कियाराला जेवण येते पटापट आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे कपडे झालेले आहेत, आता कपडे काढून घेते, मशीन बंद करून देते. तर इथे बघू शकता कपडे काढलेले आहे. आता बाहेर नेते ओढून, खूप कपडे आहे कारण. तर इथे कपडे आणलेले आहेत, आता वाळत करून देणार. तर मी कपडे काढून घेते आधीचे. तर इथे कपडे वाळत करून झालेले आहे. आणि फुलं बघू शकता किती छान आली. तर आता आम्ही चाललोय गावामध्ये आणि थोडेफार काम आहे, बांगड्या वगैरे बघायचे आहे मला. तर बांगड्या आणते घेणार आणि त्याच्यानंतर 2-3 कामं आहेत. आणि मला ते स्टार मॉलला पण जायचे. लेटसचे जे पान आहे ना ते लेटस कॅबेज ती घ्यायची आहे सॅलेडसाठी. आणि इथे मी रेडी झालेली आहे. आणि कियाला आणि विहान त्याला यायचं नाही आहे, पण कोणीच नाही इथे घरी, इथं घरी थांबला असता हो ना. पण म्हटलं चल फिरून ये, तर त्याला पण घेऊन जातोय. आणि आमच्या ह्या ॲक्टिवावर जाणार आहे आम्ही. तर चला मस्त आता सावली झालेली आहे, 5 वाजलेले आहेत. आणि मग आम्ही निघतो. वैभव येत आहे वरतून. चला. तर इथे झुडिओ मॉलला आलेली आहे मी, स्टार मॉलला. तर ते लेटसचे जे कॅबेज असेल ते घ्यायचं आहे. तर इथे आलेली आहे बघू शकता. तर बांगड्या घ्यायला गेली, पण मग ना साडीच विसरून गेली. साडीवर मॅच बांगड्या घ्यायच्या होत्या. तर मग आता उद्याच घेईल मी. आणि कियाराला पण घ्यायच्या बांगड्या.
तर म्हणलं चला आता स्टार मॉलला कॅबेज तरी घेऊन येऊ. तुला घ्यायच्या? हां चला. काय रे हाँ हे बघ नाही ते बघ तुला लेटेस्ट पाहिलं का? ही लेटेस्ट. तू ये लेटेस्ट. तर इथे ना स्टार मॉलला इथे बघू शकता लेटेस्ट फक्त 20 रुपीजला आहे. तर मी घेते आता 2 घेते. तर बघते चांगली. ब्रोकोली हाँ कोणती चांगली आहे. कोणते 2 घेऊ तर इथे ना मशरूम पण आहे. तर मशरूम बटन नका 32 आहे. तर मशरूम पण घेतलेले. तर इथे ड्रॅगन फ्रूट पण घेतलेला आहे, कॅबेज घेतलेले, मशरूम घेतलेले आहे. तर बघते अजून. हाँ ती छान आहे. बरी घेऊन होते. हाँ मस्त आहे, चांगली राहिलं. ठीक आहे ये बघ. नको ही नाही ही चांगली. हे पंपकिन पंपकिन बमकिन 19 रुपयाला खूप. पंपकिन नाही केजी 19. हे छोटा पंपकिन बघ. तर इथे बघू शकता चक्की 79 रुपये केजी आहे. ज्वारीचं तर इथे ॲपल सायडर व्हिनेगर सुद्धा आहे. तर मी माझं संपलं ना फ्लिपचं, तर हे यूज करून बघेल बरं. हे घे. कोणतं? हे काय? तर इथे ना पाणी टाकायचं तेवढं. स्टेनलेस स्टील आहे ना. याच्यावर छोटे घ्यायला
स्टार मॉलला आली होती, सगळं घेऊन झाले सामान बघू शकता. तर आता घरी जातो. तर इथे ना आल्या तोंड हात धुतले, त्याच्यानंतर म्हटलं स्वयंपाक करून घेऊ पटकन. आणि त्याच्यानंतर म्हटलं तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं वस्तू स्टार मॉलमधून. मस्त मला लेटेस्ट भेटलेले आहे, मी 2 आणले. मागच्या वेळेस एकच होतं म्हणून मी एकच आणलं होतं. तर इथे केलेल्या आहे चपात्या, इथे भात टाकलेला आहे आणि इथे मस्त वाम फिश केलेला आहे, बघू शकता किती छान एकदम मस्त तरी आलेली आहे. तर हा आहे आपला सी फूड वाम फिश, खूप मस्त लागतो. काटे काहीच नसतं त्याच्यामध्ये, एकच काटा असतो सिंगल. तर खूप चविष्ट असतो वाम फिश. आणि चपात्या केलेल्या आहे. तर मी काय काय आणलं ते तुम्ही बघितलं असेल, मी इथे सामान आणलेलं इकडे. तर ॲपल सायडर व्हिनेगर आणलेला आहे विथ मदर. तर हे ओरिजिनल आहे आणि पार्टिकल्स पण दिसत असेल, असे हलवून घ्यावं लागतात, बघू शकता. तर हे आणलेलं आहे सकाळी घेण्यासाठी. सकाळी तुम्ही वॉर्म वॉटरमध्ये घेऊ शकता, थंड पाण्यात घेऊ शकता, ते पण बिना म्हणजे न काहीच पोटात पाहिजे नाही, चहा नाही, काही नाही. उठल्या उठल्या तुम्ही फ्रेश होऊन आणि तुम्ही हे आधी घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुमचं बाकीचं नाश्ता वगैरे. तर हे घेतलेलं आहे ॲपल सायडर व्हिनेगर आणि कॅबेज. मला आता लागते ना याला काय म्हणतात आपलं सॅलड करायला सकाळचे. तर नाही तर मी त्याच्यावरच राहते दिवसभर, कधीतरी पोळी अर्धी खाते. तर हे 2 आणलेले आहे लेटस. नंतर ड्रॅगन फ्रूट छान वाटलं मला, तर ते आणलेले ड्रॅगन फ्रूट, स्वस्त होतं एकदम. आणि हे मशरूम आणले, मशरूम खूप आवडतं आम्हाला. तर मशरूम मी गेली का मशरूम घेऊनच येते, मस्त मशरूम आणलेले आहे. तर बघेल मशरूमची बिर्याणी पण करेल मी उद्या वगैरे. आणि इथे ना पापड आणलेले आहे, उडदाचे पापड. विहान कियाला खूप आवडतात. आणि माझ्यासाठी ना मी हे आणले मुगाचे पापड, हिरवे मुग आहे ना त्याचे पापड आहे. तर डाएटमध्ये चांगले राहतात म्हणून मग मुगाचे पापड घेऊन आलेली. त्याच्यानंतर विहानसाठी पीनट बटर आणि हे आळीचं होतं ना, तर हे संपलंय, थोडंसंच बाकी 1 चमच असं. आणि हे दुसरं आणलं आम्ही पीनट बटर. तर क्रीमी आहे हे आणि याचं टेक्स्चर थोडं त्याच्यामध्ये असे पार्टिकल्स होते पीनटचे, पण हे क्रीमी आहे, मस्त छान मुलांसाठी मस्त. आणि माझं संपलं तर मी वैभव त्यांचं आहे ते वेगळे वापरतात पेन्सिडेंट वगैरे, पण मी हे सेन्सिडेंट रॅपिड रिलीफ वापरते नेहमी. तर एवढ्या वस्तू आणल्या, थोड्याच वस्तू आणल्या. मला हेच आणायचं होतं खरं कॅबेज, काय म्हणतात आपलं लेटेस्ट. पण मग बाकीचं पण मग म्हटलं चला आता मशरूम घेऊन टाकू आलो होते तर. आणि पापड पण संपलेच होते. बाकी मग एक्स्ट्राचं हे वगैरे एवढ्याच वस्तू आणायच्या होत्या. एवढंच आणायचं होतं पण त्याच्यासोबत हे पण आणलेलं आहे. तर तेच मस्त इथे फिश झालेली आहे छानपैकी, वाम फिश. आता गरम गरमच झाले आहे. आता ना चेंज करून थोड्या वेळाने जेवण करून घेणार. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. तर व्हिडिओ इथे चेंज करते. आणि हा एक मला बांगड्या घ्यायला जायचं होतं, पण मी साडी वगैरे विसरून गेली. फोटो जरी असला ना तरी मी बांगड्या घेऊन आली असती. कियाराला मला बांगड्या घ्यायच्या. आता मी काय करेल, पुढच्या वेळेस फोटो काढून येईल साडीचा किंवा कियाराच्या ड्रेसचा आणि त्यानुसार मी बांगड्या घेऊन येईल. तर तेच आज बांगड्या घेता आल्या नाही, तर घेऊन आली मी. तर कसा होता ब्लॉग नक्की सांगा. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.